सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. आजच्या विशेष पाठामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे RSS नावाची जी संघटना आहे त्याचे प्रमुख जे आहेत ते मोहनजी भागवत यांनी आपल्या त्या भाषणामध्ये असं म्हटलं आहे की हजारो वर्ष आम्ही आमच्या समुदायातील काही लोकांवरती वाईट प्रकारे वागले गेलो, अशा प्रकारचं वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर आलेलं आहे. आणि या वाक्याचा विस्तृत असा अर्थ आपण जर बघितला तर जसं की आपण वेगवेगळे प्रकारचे संघ बघतो, जसं क्रिकेटचा संघ असतो, त्यानंतर आपल्या जवळ राहणाऱ्या लोकांचा एक संघ असतो. तसंच जर आपण बघितलं तर बुद्ध काळामध्ये देखील बुद्धांनी त्यांचा जो हा बुद्धत्वाचा प्रचार आणि प्रसार आहे तो करण्यासाठी देखील एक विशिष्ट प्रकारचा असा संघ निर्माण केला होता. आणि म्हणून या प्रत्येक संघाची जी एक आचरण्याची किंवा विचार करण्याची किंवा एक त्यांचं जे बेस असा जो एक प्रमुख असा मुद्दा असतो किंवा एक तत्त्व असतं ते फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे RSS जे आहे याची जी निर्मिती आहे किंवा या स्वयंसेवक संघाचा जो मूलभूत असा वैचारिक तत्त्व जे आहे ते कसं आहे हे आपण या आजच्या विशेष अशा पाठामध्ये बघणार आहोत. आणि हा संघ आणि बुद्धांचा संघ याच्यामध्ये कसं डिफरन्स आहे किंवा याच्यामध्ये कशी मोठी तफावत आहे हे या व्हिडिओच्या उद्देशाने आपण बघणार आहोत. आणि म्हणून हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक जो संघ आहे त्याचा डॉक्टर मुंजे जे इटलीच्या फॅसिझम आहे हिटलरचा त्याच्या प्रभावाने ते पारित झाले होते. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये जे डॉक्टर हेडगेवार आहात ते या दोघांच्या मैत्रीच्या नात्यामधून किंवा या फॅसिझमच्या सहवासात येऊन या मंडळींनी जे आहे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेली आहे. आणि आपण जसं भारताचा पूर्व इतिहास बघितला, स्वातंत्र्यपूर्व काळातील काही जर भाग बघितला तर देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या पुढे चळवळी झाल्या, मग त्याच्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी असतील, त्यांचं मिठाचा सत्याग्रह असो, सहकारची चळवळ असेल किंवा पुढे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यामध्ये या संघटनेचा जो भाग आहे किंवा या संघटनेच्या निर्मितीचा जो प्रचार आहे किंवा निर्मितीची जी संपूर्ण जी मांडणी आहे ती अतिशय महत्त्वाची ठरते. आणि म्हणून आपण बघितलं तर मोहन भागवत यांनी ते आपल्या स्टेटमेंटमध्ये असं व्यतीत केलं आहे, त्यांच्या तोंडातूनच त्याने असं शब्द काढले की हजारो वर्ष आम्ही आमच्या बांधवांना गुलामीमध्ये ठेवण्याचं मोठं पाप केलं आहे, अशा प्रकारचे शब्द त्यांच्या तोंडातून आलेले आहेत. आणि म्हणून हा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्या संघाची जी मूळ कल्पना आहे आपण जर बघितली तर यांना धर्माच्या नावावरती एक राज्य निर्माण करायचं आहे. ते धर्माच्या नावाचं जे राज्य आहे ते मनुस्मृती हा तिचा बेस असेल असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील या लोकांनी त्यांच्या संघटनेमध्ये जो भारतात तिरंगा आहे त्या तिरंगा देखील त्यांनी आपल्या या संघटनेमध्ये फडकवलेला नाही आहे. आणि त्यांनी त्याला प्रखर असा विरोध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो तिरंगा आहे तो 3 रंगांचा आहे आणि 3 रंग म्हणजे अशुभ मानलेले आहेत आणि म्हणून हा तिरंगा आम्हाला मान्यच नाही, अशा प्रकारची कल्पना किंवा अशा प्रकारच्या प्रत्यक्ष घोषणा या मंडळीने त्यावेळी दिलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर यांचं जे मेन आहे ते हेडगेवार यांच्यानंतर ते ज्यांनी याची धुरा सांभाळली ती डॉक्टर किंवा जे माधव सदाशिव गोळवलकर यांचं जे शिक्षण आहे ते 1906 पर्यंत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर बनारस विश्व हिंदू विद्यापीठ जे आहे त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. आणि त्यानंतर काही काळ ते RSSची थोडा काळ जुळले आणि त्यानंतर मात्र त्यांनी संपूर्ण काल या संस्थेशी जोडून ही जी संस्था आहे ते वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचं बंच ऑफ थॉट्स नावाचं एक विचार नवनीत नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी मार्मिक शब्दामध्ये
देशातले त्यांचे 3 शत्रू जे आहेत त्याचं लिखित असं प्रलोभन केलेलं आहे किंवा लिखित स्वरूपात त्यांनी मांडलेलं आहे की फर्स्ट नंबर जो आहे तो मुसलमान आहे, सेकंड नंबर जो आहे तो ख्रिश्चन आहे आणि थर्ड नंबर जो आहे तो कम्युनिस्ट आहे. आणि म्हणून हे देशातले जे जो समाज घटक आहेत, हे जे 3 मूळ समाज आहेत ते या देशाचे प्रमुख त्यांचे विरोधक आहेत किंवा प्रमुख त्यांचे शत्रू आहेत असं त्यांनी या बंच ऑफ थॉट्समध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून हा जो संघ आहे तो संघ मुळातच भारतीयत्वाची जी राज्यघटना आहे किंवा भारतीय समाजघटनाकामध्ये मनुस्मृतीचा उद्रेक करणारा आहे किंवा मनुस्मृतीला बाळगणारा आहे. आणि म्हणून ज्या मनुस्मृतीने हजारो वर्ष इथल्या ज्या देशाचे जे नागरिक असून देखील ज्या लोकांना अस्पृश्य ठरवलं, ज्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वेगळं ठेवलं, ज्या लोकांच्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये कर्तृत्व गाजवण्याची प्रखर अशी इच्छा असून देखील त्यांना जातीच्या नावाने, त्यांना विशिष्ट धर्माच्या नावाने ज्या विचार घटकाने बाजूला ठेवलं, तीच विचार पद्धती आपल्यातून अशा प्रकारचे शब्द ज्यावेळी 21व्या शतकामध्ये बाहेर काढते त्यावेळी मात्र या संघटनेच्या बाबतीत फार मोठा शंका निर्माण होण्याचं काम आजच्या तरुणांच्या मनामध्ये येतं. आणि म्हणून या संस्थेचा जर का आपण विचार केला तर आपण जर बघितलं जसं की इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यांचे जे संरक्षक होते त्यांच्या हातून ज्यावेळी त्यांची हत्या झाली त्यावेळी जो शीख समुदाय होता त्यांना देशामध्ये प्रचंड मोठ्या वेदना सहन कराव्या लागल्या किंवा त्यांचा जो त्यांच्या समाजामध्ये असलेली जी विवचना आहे, ज्या वेदना आहेत त्या संघरक्षकांमुळे किंवा त्या संरक्षकांमुळे त्या समाजामध्ये पसरलेलं जर प्रचंड मोठं वेदनात्मक असं जे काम आहे ते या समाजाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून तसंच आपण बघितलं तर गांधीजींची देखील हत्या तशाच प्रकारे घडून आलेली आहे. आणि म्हणून कोणत्याही समाजामध्ये धर्माचा जो द्वेष आहे, कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही संघटनेमध्ये तरुणांना पकडून त्यांच्यामध्ये हा धर्माचा द्वेष पसरवला जातो, तो कधी ना कधी देशाला फार महागात पडणारा असतो किंवा देशाला उलट्या दिशेने घेऊन जाणारा असतो. आणि म्हणून मोहनजी भागवत जे त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मांडणी केलं की हजारो वर्ष आम्ही आमच्याच बांधवांना गुलामीत ठेवण्याचं महान असं काम केलं. आणि म्हणून आजचा तरुण चांगला शिकलेला आहे, त्यांना धर्माच्या नावाने कशा प्रकारच्या कृती आता करायच्या आहेत याचं चांगलं समाजभान आलेलं आहे. आणि म्हणून अशा संघटनांच्या नादी असे शिकलेले जे तरुण आहेत ते कदापि लागणार नाही. आणि म्हणून अशा द्वेष पसरवणाऱ्या किंवा भारतीयत्व नाकारणाऱ्या किंवा देशाचा तिरंगाच नाकारणाऱ्या लोकांपासून कसं सावध राहायचं आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून या परंपरेने केलेले जे हे काम आहे किंवा या परंपरेचा जो हा मनुवादी जो विचार आहे तो आजचा तरुण चांगला ओळखून आहे. आणि म्हणून अशा संघटनांपासून, अशा नेत्यांपासून, अशा चालक राजकारणी लोकांपासून कशा प्रकारे आपण आपलं संरक्षण करायचं याचं विशेष भान तरुणांनी राखलं पाहिजे. आणि म्हणून या संघटनेची जी आचारसंहिता आहे, या संघटनेचं जे काम आहे ते मुळातच हिंदूवादी आहे. आणि म्हणून या बंच ऑफ थॉट्सच्या पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा स्वातंत्र्यानंतरही यांनी या देशाचा जो तिरंगा आहे तो मनापासून आज देखील स्वीकारलेला नाही आहे. कारण त्यांच्या कित्येक पुस्तकांमध्ये मग ते बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं आनंदमठ पुस्तक असेल किंवा डॉक्टर गोळवलकर यांचं बंच ऑफ थॉट असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांमधून यांचा जो देशाबद्दलचा जो द्वेष आहे तो आपणाला जाणवतो, दिसून येतो. किंवा अशा प्रकारे समाजामध्ये अशा प्रकारे विशिष्ट समाजाला कसं शत्रू बनवलं जातं, त्यांच्यावरती कशा प्रकारे मानसिक जो द्वेष आहे तो पसरवला जातो तो आपणाला या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून अशा प्रकारे धर्माचा द्वेष पसरवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे किंवा अशा प्रकारच्या लोकांना कसं आपणाला सत्तेपासून अलिप्त ठेवता येईल यासाठी देखील आपण त्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. आणि म्हणून अशा संविधानविरोधी लोकांचा किंवा अशा प्रकारच्या मानसिकतेला नेहमीच आपण विरोध केला पाहिजे. आणि समाजामध्ये एक भावनेची किंवा समाज एक कसा राहील
एक समाज घटक दुसऱ्या समाज घटकाशी कसा चांगल्या बंधुभावनेने किंवा करुणेने किंवा मैत्रीने कसं जोडला जाईल यासाठी आपण विशेष असा भर दिला पाहिजे. समाजामध्ये कसं चांगल्या प्रकारचं वातावरण राहील किंवा आपण करत असलेल्या संघटनेच्या माध्यमातून कसं काम चांगलं केलं जाईल किंवा देश कसा पुढे जाईल यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. आणि अशा ज्या देशविघातक संस्था आहेत त्या देशाचं नेहमीच वाटोळं करण्यासाठी पुढे येत असतात. आपल्या अशा प्रकारच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. अशा लोकांपासून सावध राहायची गरज आहे. आणि म्हणून बुद्धाने जो संघ स्थापन केला तो माणसाला माणूसपण देण्यासाठी किंवा माणसाला त्यांचा बुद्धत्वाचा जो हा प्रचार आणि प्रसार आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून बुद्धाचा जो संघ आहे तो मानवतेचा आहे, माणुसकीचा आहे, माणसाला माणसाकडे माणसासारखं बघणारा आहे किंवा पंचशिलांच्या माध्यमातून जीवनाला आकार देण्याचा आहे. आणि म्हणून RSSचा जो हा संघ आहे तो माणसाला माणसावरून कसा तोडतो किंवा विशिष्ट समाजाला कसं शत्रू बनवतो किंवा त्यांना शत्रू बनवून त्यांच्याबरोबर कसा द्वेष निर्माण करतो याचा प्रत्यक्ष त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला याचं विवेचन दिसून येतं. ज्यावेळी आपण वाचतो आपल्या लक्षात येतं त्यावेळी या लोकांनी कसा या देशाला अंतर्गत इंटरनली धर्माच्या द्वेषातून विरोध केलेला आहे याची प्रत्यक्ष उदाहरणं यांच्या पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि म्हणून अशा लोकांपासून अलर्ट राहिलं पाहिजे, अशा लोकांपासून सतर्क राहिलं पाहिजे. हाच या ठिकाणी मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. सर्वांना जय भीम करतो आणि सर्वांची जय.